चला, दाभोळ जेट्टी पण क्रॉस झालेली आहे. थर्ड जेट्टी आपली क्रॉस आहे. ऑल ओके, काय राहिलं नाही मागे. आता आपण आहोत आय थिंक धोपवेमध्ये. आता आम्ही लोक इथून 45 किलोमीटरच्या आसपास आहे तवसाळ जेट्टी, जी आम्हाला सोडणार तिथून जयगडला. आता बघूया ह्या 45 किलोमीटरमध्ये काय काय सुंदर स्पॉट भेटतात आपल्याला. तर आता मित्रांनो मी गुहागरमध्ये आहे आणि ना गुहागरमध्ये मी एक गोष्ट नोटीस केली की इकडे ना खूप सारी जुनी मंदिर आहेत. आता तर ह्या राईड मध्ये तर पॉसिबल नाही, पण एकदा ना फक्त गुहागर फिरायला आपण येऊ आणि तेव्हा ना इकडची सगळी मंदिरं कव्हर करू. ज्या रिसॉर्ट मध्ये आम्ही लोक थांबलेलो ना आमंत्रण मध्ये, तिकडचे काका पण सांगत होते की गुहागर मध्ये खूप मंदिर आहे आणि ती नक्की तुम्ही लोक एकदा तरी बघा, फक्त गुहागर फिरायला मजा आहे. पण आता आम्ही लोक दशभुजा मंदिर म्हणून एक आहे त्या मंदिरात जाणार आहे. कोकण आणि गणेशाचं एक वेगळंच नातं आहे आणि त्यातलंच एक सुंदर उदाहरण म्हणजे गुहागर तालुक्यातील हेदवी गावातलं हे दशभुजा गणेश मंदिर. पेशवेकालीन दगडी बांधकामाच्या ह्या मंदिराची एक वेगळीच महती आहे. पेशवे काळात काश्मीरवरून आणलेल्या पाषाणाला कोरून ही 10 हाताची अनोखी अशी गणपतीची मूर्ती बनवली गेली. मूर्तीच्या 10ही हातांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला बघायला मिळतात. तसंच आणि मूर्तीचं सर्वात मोठं अनोखेपण म्हणजे गणपती बाप्पाच्या डाव्या मांडीवर सिद्धलक्ष्मी बसलेली तुम्हाला ह्याच मंदिरात बघायला भेटते. मंदिरात आल्यावर तुमचं मन एकदम प्रसन्न होऊन जातं. तर कोकणात फिरताना ना मित्रांनो एक गोष्ट सगळ्यात भारी वाटते, कुठेही वडापाव खावा किंवा कोणत्याही नाश्ता सेंटरमध्ये थांबा, नाश्ता वगैरे ना एकदम मस्त भेटतो. जेवण तर सुंदर भेटतं, त्या वडापावच्या स्मेलनेच कळतं की वडापाव मस्त एकदम. 2 वडापाव द्या ना काका. काय वडापाव होता मित्रांनो, मी 2 वडापाव खाल्ले. सहजासहजी खात नाही, खरं टेस्ट जबरदस्त होती. अक्षयने तर 3 खाल्ले. तर आत्ता मित्रांनो आपण आलो तवसाळ फेरीला. फेरी बोट लागलेली आहे. लंच टाईम झाला आय थिंक 2 वाजता.